नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की ब्रेकफास्टला काय करावं. बरं, ब्रेकफास्टला जर आपल्याला काही करायचं असेल तर ते पौष्टिक असावं, मुलांनी खावं, घरातल्या सगळ्यांनी खावं, अगदी लहानापासून मोठ्यांनी खावं किंवा त्याचा आस्वाद घ्यावा असं आपल्याला वाटत असतं. मग अशा वेळेला आपण अनेक पदार्थ करायचा प्रयत्न करतो, पण ते जर पदार्थ वेळखाऊ असतील आणि आपल्याला समजा कामावर जायची गडबड असेल, अशा वेळेला आपली थोडीशी चिडचिड वाढते. पण चिडचिड वाढणे म्हणण्यापेक्षा आपल्याला टेन्शन येतं की एवढ्या वेळात हे कसं होणार. अगदी हातचा पदार्थ असतो, पण वेळेवर तो दगा द्यायला कमी करत नाही. म्हणूनच आज जो आपण पदार्थ करणार आहोत तो अगदीच पौष्टिक आहे, छान आहे आणि मुख्य सगळ्यांच्या आवडीचा आहे. हा जो पदार्थ आहे ते आपण 4-5 धान्य एकत्र करून त्याचं पीठ दळून आणलंय. आज आपण ह्या पिठापासून धिरडी करणार आहोत आणि मुख्य म्हणजे ह्याचे अनेक पदार्थ करता येतात. आणखीन एखादा वेळेवर सुचला तर आपण तोही पदार्थ करूयात. चला तर मग स्वयंपाकघरात जाऊयात आणि या पिठापासून आपल्याला काय काय पदार्थ करता येतात ते बघूयात. येत आहे? आता धिरडी करायची म्हटली की आपल्याला त्याचं पीठ लागेल, हो की नाही. पण पीठ तयार करून घेण्याकरता आपल्याला काही जिन्नस आहेत ते सगळे आपल्याला आधी एकत्र करून दळून आणावे लागतील. त्याच्यात आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. अगदी नेहमीचे तांदूळ आहेत. अर्धी वाटी आपण उडदाची डाळ घेणार आहोत. पाऊण वाटी आपण मुगाची डाळ घेणार आहोत. 3 टेबलस्पून आपण मसुरीची डाळ घेणार आहोत. 3 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ घेणार आहोत आणि 1 चमचा मेथी. आता हे सगळे जिन्नस आहेत ना, हे आपण ओल्या फडक्याने छान पुसून घेऊयात, थोडे सुकवून घेऊयात आणि नंतर मिक्सरवर बारीक त्याचं पीठ करून घेऊयात. हे आता आपण घरी दळून घेतलं आहे, पण आपल्याला 1-1.5 किलो असेल ना तर आपण आपल्या गिरणीमध्ये सुद्धा हे बारीक पीठ दळून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. आता जे पीठ तयार आहे ना त्याची आपण पहिल्यांदा धिरडी करणार आहोत. म्हणजे आता दोघांकरता करणार आहे त्यामुळे साधारण 4 डाव आपण हे पीठ घेतलं आहे. आता याच्यात आपण थोडेसे कांदे, चवीपुरतं मीठ, थोडीशी बारीक केलेली हिरवी मिरची, ती आवडीप्रमाणे तिखट घातलं तरीसुद्धा चालू शकतं. अगदी अर्धा चमचा आलं, अगदी लहान अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, थोडासा हिंग आणि थोडेसे कच्चे जिरे आपण ह्याच्यात घालूयात आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात. आता याच्यात थोडं थोडं पाणी घालत आपण साधारण धिरड्यासारखं भिजवून घेऊयात. ह्याच्यात आपण बारीक चिरलेला टमॅटो किंवा बारीक चिरलेला पालक, किसलेलं गाजर अशा कुठल्याही भाज्या आपण ह्याच्यात थोड्या थोड्या घालू शकतो. तर हे छान आपण हलवून घेऊयात, ह्याच्या गाठी सगळ्या मोडून घेऊयात आणि मग लागलं तर आपण त्याच्यामध्ये पुन्हा पाणी आणखीन आपल्याला हवं असेल तर घालून घेऊयात. आपलं हे असं छान भिजवून झालेलं आहे. 8-10 मिनटं जरी आपण ठेवलं ना तरीसुद्धा चालू शकतं. तोपर्यंत आपण थालपिठाचं पीठ भिजवून घेऊया. त्याच्यात आपण 1 वाटी आणि वरती थोडं असं थालपिठाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यात आपण थोडासा चिरलेला कांदा, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, हिंग, लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे घेतलं तरी चालतं, थोडेसे जिरे, थोडीशी हळद, पाव चमचा धण्याची पावडर, साधारण अर्धा चमचा भाजलेले तीळ. तिळामुळे ना थालपिठाला छान खमंगपणा येतो बरं का. 1 चमचाभर तेल. सगळा कांदा, तेल चांगलं पिठाला असं छान चोळून घ्यावं बरं का. एकदम पाणी घालू नये, म्हणजे मग काय होतं, सगळा मसाला जो आपण घातलेला असतो तो पिठाला चांगला लागतो. आणि याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण आता थालपिठाला भिजवतो त्या पद्धतीने भिजवून घेऊयात. हे पीठ आपण ताकामध्ये भिजवलं तरी चालू शकतं. ह्याच्यातही आपण गाजर म्हणा, पालक, मेथी हे सुद्धा घालून आपण ह्याचं थालपीठ करू शकतो. आता हे थोडंसं मी सैलसर भिजवलं आहे, कारण 15-20 मिनटं ठेवल्यावर हे थोडंसं घट्ट होईल. तवा आपला चांगला तापला आहे. आपण याच्यावर थोडंसं तेल घालून पसरून घेऊयात. या पिठाचे अजून बरेच प्रकार करता येतात बरं का. तुम्हाला हवे असतील तर मला नक्की कळवा. आपण खूप पदार्थ याचे करूयात. ह्याच्यावर आपण थोडेसे तीळ घालूयात आणि आपण झाकण ठेवून याला छान वाफ येऊ देऊयात. ह्याच्यावर आपण तीळ घातलेले, छान वाफ आलेली आहे, रंग पण आपला बदलला आहे. मुख्य म्हणजे सगळ्या ज्या कडा आहेत त्या आपल्या सुटल्या गेल्या, त्या आधी सोडवून घ्यायच्या
आणि नंतर थोडंसं तेल घालून हे असं पालथं घालायचं. तीळ घातलेत की नाही ते छान खमंग भाजले गेले पाहिजेत, म्हणजे ते चांगले असे ब्राउनिश झाले ना की आपल्या धिरड्याला चव चांगली येते. ही अशी धिरडी जर केली ना आपण तर ती ब्रेकफास्टला चालतात किंवा संध्याकाळी वन डिश मील म्हणून सुद्धा चालतं. मुलांना द्यायचे असतील तर ह्याच्यात पेपरिका, चीज, हर्ब्स असं घालायचं, मस्त कांदा, सिमला मिरची, की मुलं हे सुद्धा आवडीने खातात. आपली इच्छा काय असते की मुलांनी पौष्टिक खावं, हो की नाही. मग त्याच्याकरता आपण आपला बेस आधी तयार करून ठेवलेला असेल आणि मुलांना आवडीचं जर घातलं तर मुलं अगदी आवडीने खातात. हा माझा अनुभव आहे. आता हे आपण उलटून बघूयात, आहे की नाही. मस्त झालेत की नाही आपले तीळ. तिळात आता कॅल्शियम असतं वगैरे अनेक गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण त्याचा योग्य वापर आपण केला तर मुलांना पौष्टिक मिळतं आणि कळत नकळत त्यांच्या तब्येत सुधारते. चला, आपलं धिरडं पण तयार झालं आहे. आता आपण थालपीठ कसं करायचं ते बघूयात. आता आपलं पीठ छान घट्ट झालं आहे. आता आपण पाण्यामध्ये मी हात असा ओलसर करून घेतला. त्याच्यावर आपल्याला जेवढं थालपीठ लावायचं आहे तेवढं आपण गोळा घेऊयात. नेहमी थालपीठाचं पीठ असतं ना ते खूप कडक नसावं, म्हणजे घट्ट नसावं बरं का, नाहीतर ते थालपीठ जे असतं ते कडक किंवा वातड होण्याची शक्यता असते. पोळपाटावर आपण एक कापड टाकलं आहे, ते छान असं पिळून घेतलं आहे बरं का, आणि मग त्याच्यावर आपण हे थालपीठ थापणार आहोत. थालपीठं करताना सुद्धा काही जण मोठी करतात, काही जण लहान करतात, पण मला शक्यतो लहान आवडतात, कारण एकतर ती छान भाजली पण जातात आणि मुख्य म्हणजे खाणाऱ्यालासुद्धा सोपं पडतं. तर हे आपलं थालपीठ थापून झालं आहे. ह्याच्यावर आपण थोडासा दाण्याचा कूट घालणार आहोत. हे दाणे छान आपले तेलामध्ये हे झाले ना की त्याला खमंगपणा येतो बरं का, म्हणून मी हा दाण्याचा कूट घातला आहे. बऱ्याच वेळेला मी तीळ घालते, दाण्याचा कूट घालते, कधी सुकं खोबरं घातलं तरीसुद्धा चालू शकतं. ह्याला असे आपण 3-4 भोकं पाडून घेऊयात. आता हे आपण तव्यावर घालून घेऊयात. तव्यावर तेल घालून घेतलं आहे आणि आता आपण हे थालपीठ त्याच्यावर घालून घेऊयात. या बाजूने थोडेसे तीळ घालूयात. त्याच्यामध्ये थोडं थोडं आपण तेल घालूयात आणि नंतर झाकण ठेवून देऊयात. थालपीठाचा रंग बदलला आहे, म्हणजे आपलं थालपीठ झालं आहे. ते आता आपण उलटं करून घेऊयात. आता मटारचा सीझन आहे, मग मटार थोडे वाफवून घ्यायचे, म्हणजे तेलात परतून घ्यायचे, अर्धवट कुटून घ्यायचे आणि ते सुद्धा या थालपीठात घातले ना तरीसुद्धा छान चव येईल, आहे की नाही. दाण्याच्या कुट्यामुळे कसा छान खमंगपणा आला आहे की नाही थालपीठाला. ज्यावेळेला आपण कुठलाही तवा घेतो त्यावेळेला तो लहान घ्यावा. आता माझी हीच चूक झाली होती की मी हा मोठा तवा घेतला, त्यामुळे काय होतं की शेवटपर्यंत त्याची जी ज्योत असते त्यामुळे हा तवा नीट सारखा गरम होत नाही, आणि मुख्य म्हणजे तेलमध्ये घातलं की ते सगळं आजूबाजूला जातं. त्यामुळे लहान तवा घ्यावा. आता हे तेल थोडंसं राहिलं आहे की नाही, थालपीठ जे आहे ते मी याच्यातनं असं फिरवून घेणार आहे, म्हणजे कडेला गेलेलं काही वाया जाणार नाही. आता मात्र ह्याच्यावर झाकण नाही ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं. इकडनंही आपलं थालपीठ छान भाजलं गेलेलं आहे. आता आपण आपलं थालपीठ काढून घेऊयात. आहे की नाही, अगदी सोपा पदार्थ आहे आणि मुख्य म्हणजे घरातल्या मंडळींना तो आवडतो. अगदी समजा वेळेवर पाहुणे आले किंवा मित्रमंडळी आपल्या नातवंडांची किंवा मुलांची आली तरीसुद्धा हा पदार्थ दिला तरी सगळे आवडीने खातात. आता त्याच्यात व्हेरिएशन आहे ते आपण आपल्या आवडीने करू शकतो. नक्की करून बघा आणि असं पीठ तुमच्या स्वयंपाकघरामध्ये एखाद्या बरणीत किंवा डब्यात नक्की असलं पाहिजे असं मला वाटतं. असेच छान छान सोपे आणि झटपट होणारे पदार्थ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा आपल्या अनुराधा चॅनल आणि आपली संस्कृती बाय अनुराधा या दोन्ही चॅनलबद्दल सांगायला विसरू नका. धन्यवाद.